झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। निजामपुरात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, मुद्दाम बॅनर फाडणारे कार्यकर्ते कुणाचे, पोलिसांपुढे आव्हान, कारवाई होईल काय, नागरिकांचा सवाल। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर गावात स्वातंत्र्य दिनी ग्रामसभेवरून मोठा वाद झाला। निजामपूर गावाचे नाव बदलून विजयपूर करण्याचा ठराव अजेंड्यावर असल्याने दोन्ही बाजूचा आग्रह पाहता गावात तणाव निर्माण झाला। याच दिवशी रात्री या संधीचा फायदा घेऊन जैताने गावातील ग्रामदैवत भवानी माता मंदिरासमोरील संघशक्ती सार्वजनिक व्यायामशाळेचे काही समाजकंटकांनी नुकसान केले। व्यायामशाळेचे सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल बॅनर व इतर साहित्य तोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। गावातील या घटनेबाबत गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यांना सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाल्याचे समजते। मुळात हे बॅनर फाडण्यामागे इतर धर्मियांचा हात नसून राजकीय हेतूने काही कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक बॅनर फाडले असावे असा अंदाज व्यक्त होतोय। या मागे गावात तेढ निर्माण करण्याचा त्यांचा हेतू असावा अशी ही चर्चा होते। सामाजिक शांतता भंग करणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे असाच वाईट हेतू असेल तर पोलिसांनी उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर संबंधित समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी। तसेच ते कुणाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या नेत्याचा खरा चेहरा पोलिसांनी जनतेसमोर आणावा, म्हणजे पुन्हा कोणी असे कृत्य करणार नाही अशी अपेक्षा आम जनतेतून होते। सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाल्याने आता पोलीस त्यांच्या विरोधात कारवाई करतील काय असा सवालही उपस्थित होतोय। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।